नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. शिवसेना पक्ष चिन्ह संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी. 8 ऑक्टोबर रोजी होणार अंतिम सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत सुनावणी घेतील अशी अपेक्षा कायदेतज्ञ असीम सरोदे यांची प्रतिक्रिया. बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा. पोलिंग बूथवर 1200 मतदारांना मोबाईल नेता येणार. विषारी कप सिरपमुळे नागपूरमध्ये बाळाची किडनी निकामी. मेंदूला सूज येऊन झाला मृत्यू. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी पर्यायी भाषा म्हणून शिकवावी. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांची मागणी. 1994 ला आमचं 16% शरद पवारांनी ओबीसींना देऊन आमचं वाटोळं केलं. मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदाच शरद पवारांवर टीका. दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या गाडीला अपघात, डोक्याला मार. पोस्ट लिहित दिली माहिती. दैवी शक्तीमुळे हे कृत्य केलं. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत. नांदेड आणि गोंदियामध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी मोर्चा. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर. धाराशिव, इगतपुरी, शिरूर, वाशिम ओबीसीसाठी आरक्षण. 33 नगरपरिषदांसाठी 17 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जातीतील महिलांना आरक्षण. आतापर्यंत 38 जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षण. कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल. बनावट पासपोर्ट प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गवईंवरील हल्ल्याचा निषेध. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. मोदींची प्रतिक्रिया. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याप्रकरणी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. राज्यभरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन. अभिनेता अक्षय कुमार घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत. फिक्की या कार्यक्रमात अक्षय कुमार घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.